एका माणसाने 20 गिलास मठ्ठा आणला कीर्तनात, 20 गिलास मठ्ठा, आणि ती घरी गेला संडा बाथरूम मध्ये भरेलच तेव्हापासून मला सुख भेटलं नाही बेटी. तू कधी कधी येते माझ्या तोंडावर हात फिरवते, मला असं वाटतं की पांडुरंगा. भाऊसाहेब महाराज जावळकर माऊली महाराजांचे वडील, आणि माऊली महाराजांचा जन्म महाराजांनी अख्ख्या महाराष्ट्रातच काय 4 राज्यामध्ये कीर्तन करतायत आणि 4 राज्यामध्ये फेमस झालेले आहेत. ही कृपा फक्त बायको माझी बंधाचा संसार. भगवान आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. नमो विठ्ठला राजा पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. प्रस्तुत प्राप्त पसंती कीर्तन रूपी सेवेकरता नेमलेला अभंग संत श्री ज्योतगुरु तुकोबारायांचा शिप्पर पगरणातील 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला वर्षांनी पाहून झालेली माणूस आज या ठिकाणी आज यांनी माझी कीर्तनाची तारीख घेतली. आज या ठिकाणी सर्वांचे लाडके प्रिय कैलासवासी शांताबाई नारायण म्हात्रे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त माझ्या कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला. आज यांनी माझी कीर्तनाची तारीख घेतली ते आमचे सर्वांचे लाडके प्रिय आयोजक श्री बळीराम नारायण म्हात्रे तसेच चिरंजीव तेजस बळीराम म्हात्रे यांनी दोघांनी मिळून माझी तारीख घेतली. यांचा आभार मानतो. पुढील कीर्तनाला सुरुवात करतो. यांच्या दोघांसाठी टाळी वाजवा जोरदार. वाजवून तुम्हाला टोलणार काय का?
फक्त हातावर हात तुमच्या जीवर येत तसे सरपंच, उपसरपंच, आजी सरपंच, माजी सरपंच, पोलीस पाटील, चेअरमन साहेब, तंटा मुक्ती अध्यक्ष आणि बैलगाव नल्ली पौर, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, टाळकरी, माळकरी, माझे आई बहिणी, बाटदार, चोपदार, बेवडे बिवडे, कलेच्या पोरी, पळून जाणे पोरं, शेंबडी पोरगी, बापा दोघजण पोरी झाले ना सर्व. म्हणजे उद्या कोणी मला माझं नाव नाही घेतलं आई वडिलांचं जे पटक पुण्य स्मरण करतात, जे उद्गुरु तुकोबर आहे त्यांच्या आई वडिलांना धन्यता देतात. धन्य माता पिता दयाच्या. बस या आईला शांताबाई मात्रे यांना स्वर्गातून सुद्धा आनंद झाला पाहिजे. बस माझ्या पोटी असे 4 रत्न जन्माला आले. मी गेल्यानंतर एवढा मोठा सोहळा केला, आणून त्यांचं ज्ञान केलं. टाळी वाजवा यांच्यासाठी, वाजवण्यात आली. जोरदार टाळी वाजवा यांच्यासाठी. मी आभार मानतो आणि पुढील कीर्तनाला सुरुवात करतो. एवढा मोठा आई वडिलांचं प्रथम पुण्य स्मरण करण्याचे भाग्य पाहिजे. भाग्य नाही ना तो माणूस करू शकत नाही. म्हणून दारा टाळवाजाला माणूस सुद्धा भाग्यवान पाहिजे. म्हणून भाग्यवंत गैर भजन पूजा हो, भाग्यवंत गैर भजन हो, भाग्यवंत गैर भजन असे 3 पुत्र आणि त्यांचं नाव श्री भरत नारायण मात्रे मुलगा, तसे श्री हरिचंद्र नारायण मात्रे मुलगा, तसे श्री बळीराम नारायण मात्रे मुलगा, तसे माया अशोक शिंगोळे मुलगी. यांनी सर्वांनी यांची मुलं. मी यांचा आभार मानतो आणि पुढील कीर्तनाला सुरुवात करतो. बाबळीच्या झाडाला आंब्याची कैरी लागू शकते का? ओ चष्मलाजी लागू शकते का? तुम्ही लागू शकते का? म्हणून तुम्ही म्हणता शुद्ध विधा कोटी वैरस्थळ गोमटी. ह्या जगात काळामध्ये आई वडिलांना म्हणतं कोण? स्वामी तिने जगाचा आई विना विकारी. अहो आल्या रात्री पुरुष मंडळी चित्त देऊन कीर्तन आहे का? अहो आल्या रात्री उठणार कोण? आई. जेवायला बांधणार कोण? आई. पप्पा जेवायला बसणार. 2 घास खाला ना आपल्या आईने विचारलं. आणि कोणी केली भाजी? त्याच्या आईनं काही बोललं नाही. काही बोलावं तर पप्पा शास्त्र उठून जाईल. एवढा बोलपा कुठेच नाहीये. पप्पा पुन्हा आपल्याला विचारला कोणी केली भाजी? त्याच्या आईच्या तोंडातून एक शब्द निघाला, मी नाही केली. मग कोणी केली? तुझ्या बायकोने केली. पप्पा मला बायकोने केली वय. आता मग सांगायचं मग नवीन आहे मसाल्याचा अंधार नसे असं होतच असतं. आपलीच गाडी आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी. हातात बेडी तो वळतोय काडी आणि त्याची बायको जाडी जाडी आणि आई मात्र हातगोळे तर काही रे दुनिया. माँ बाप को कोई ना माने औरत का बमान, साधु संत को कोई ना माने हिजड़ा का बेईमान. आय रे बेईमान. ह्या जगात राहणारे आई वडिलांना किंमत नाही. मग कोणाला किंमत आहे जगात? अय पुस्तले अय खुर्चीवर बसलेला किंमत आहे. आता आई जवळ असताना आई माझी मायेचा सागर दिला तिने
संसार नवरा बायको म्हणलं ना भांडणं असणारच. पण प्रत्येकाची बायको प्रत्येकाची वेगळ्या वेगळ्या पद्धतीने भांडणं करत असते. आता एक किराणा दुकानदार आहे का कोणी? किराणा दुकानदार कोणी आहे का ह्या गावात? आहे का? आहे का? किराणा दुकानदाराचे लोक किराणा दुकानदार म्हणते हे नका कोणी सोडू. आता इथे नावेला केस कापणार नाही. आता नावेची बायको नावेला म्हणते तुम्ही माझा केस कापणार. आता सुताराची बायको सुतारामध्ये थांबा थोपडच नाव करी. आता पेंटरची बायको पेंटरमध्ये थांब तुमचं थोपडच नाही. कोणाची? पेंटरची. आता पकवानाची बायको पकवानाला म्हणते नका कोण कर थांबा मारू. आता गायकाची बायको गायकाला म्हणते नका कोणी काढली वाटू. आता कीर्तनकाराची बायको काय म्हणते जिथे माझं लग्न झालं नाही तुम्हाला काय सांगू विचार महाबली दाढी रावणाची जाळी. आता पुरुष मंडळी तुम्ही मला सांगा दाढी जरा मिशी असतील का? ओ आजोबा मिशी असतील का? दाढी जरा मिशी असतील? बोला ना. ना बुक्काच केला म्हणजे दोघांचं जे गुंतागुंत केली ना बुक्काच केला. एवढी ताकद होती एवढी ताकद का अडचणीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी आणि माता चौकाला बसले होते पर्वतावरती. फक्त नाम चिंतन कोणतं नाम चिंतन करायचे? महिना मोठा पुरुष म्हणजे हातोडी करा. चलो करा ना हातोडी. अशा हातोडी सगळे हातोडी करा. नाचतं किडी पडून वरती सगळे मोबाईल वाले सगळे मंदिरातले काय पिस्तूल यार हातोडी कर. कोणतं नाम चिंतन करायचे? ओम नमः शिवाय ओम नमः महारुद्र आले पोटी. देवळीच्या ट्रेनचा गटाने घेऊ नका. अशी दोन म्हातारे पाळा बसले मला वैर दारू पिण्यानं खोकला जातो का? दुसरा म्हणला 100% जाणार का? दुसरा म्हणला का? दुसरा म्हणला दारूवर माझी बाईक होती गडगड गेलं गोड बाय तुझं खोकला काय द्यायचा? अरे ती गाडीने वेगळं ही गाडीने वेगळं. अरे कळतच नाही ना काय झालं. आता बेवड्या काय ना दारू पिऊ नका व्यसन करू नका. इथं नाही बेवड्यांना. मी गेले मंडपाच्या बाहेर गेले काढलीच तर बघ मारू देतात तर लई बारीक पिलं होतं बुवा पण लई झोपेत होता रो. आई लोकांना लईच निवडून मारून आणले तर मग त्यामुळे तंबाखू निवडतात. म्हणला त्यांनी सांगायला दारू पिऊ नका व्यसन करू नका. अरे सांगितलं असत्यात हो म्हणायचं असतं. त्यांचा धंदाच आहे. अरे नका करू नका. 14 वर्षांची मुलगी शरीर गुजर घरी आली ना पहिली चौकश करते. आई
जेवले का ग? नाहीये बेटी, सकाळपासून चहा घेतले नाहीये, ते कॉफी घेतले नाहीये, आमचे कष्ट केले नाहीये, आमचं तिथेच बसून आहे. तू घरी जेव. काय गाई, आज माझा जन्म जाता बाप उपासलाय. मी नाही जेवणार. ज्या दिवशी बाप जेवत नसतो ना, त्या दिवशी मुलगी दिवसभर उपास असते. संध्याकाळचे वेळ बाबाला आग्रह करते, बाबा बाबा तुम्ही गंतरी घास खाऊन घ्या, बाबा बाबा तुम्ही गंतरी घास खाऊन घ्या. बाप मात्र जेवत नसतो, मुलगी मुळू लढत असते. संध्याकाळचे 11 वाजून येते, अख्ख्या घराला झोपू देते आणि आपल्या बापाच्या खोलीत जाते. बापाच्या तोंडावरचं पांघरण काढते, बांगोळे म्हणून पसंतते. मुलगी खालीस बेटी, खालीस. बाबा तुमची तब्येत ठीक नाही ना बाबा? बाबा हातपाय शिकून देऊ का बाबा? बाबा डोक्याला पण देऊ का बाबा? बाबा खायला करून का देऊ का बाबा? बाबा डॉक्टर बोला आणू का बाबा? अख्ख्या घराची काळजी करते ती मुलगी फक्त बाबा. बाप लढत उठून बसणार, मुलीला कवटाळणार. मुलीने विचारलं की का लढता बाबा? का लढता? बेटी जेव्हा माझी माई मेली ना, तेव्हा मी 2 वर्षाचा होतो. तेव्हापासून मला सुख भेटलं नाही बेटी. तू कधी कधी येते, माझ्या तोंडावर हात फिरवते, मला असं वाटतं की पांडुरंगा ही माझी लेक नाहीये, ही माझी मायाच माझ्या पोटी जन्माला आली की काय. म्हणून मुलीचं लग्न झालं त्या वर्षी बापाचं वय 50 असू द्या, मुलगी सासरला नांदशात बाप पासून सरकार दिसतो एवढा मोठा खड्डा हे बापाच्या जीवनात आहे. कोणाची बहीण असू द्या, कोणाची लेक असू द्या, कोणाची ताई असू द्या, ज्यावेळेस ती नवरीचे कपडे पदार्पण करते, त्यावेळेस तिचा मोठा भाऊ तिच्या पायी पडण्यासाठी खाली बघतो. त्यावेळेस कडकडून मिठी मारते, सांगते दादा तुला घरचा खर्च असते दादा, तुझं काम केलं ना दादा, अख्खा परिवार जगेल. आणि तू जर तुझ्या बायकोचं ऐकून वेगळं झालं ना रे दादा, अख्खा परिवार वाऱ्यावर पडेल रे दादा, अख्खा परिवार वाऱ्यावर पडेल. तू माझ्या बाबांकडे लक्ष दे रे दादा, तू माझ्या बाबांकडे लक्ष दे. जेव्हा ती मुलगी बापाकडे ते बापाला कडकडून मिठी मारते आणि सांगते बाबा येतो बर का, बाबा येतो बर का. अरे तो बाप असणारा त्या खांब्याचं मागे जाऊन डसा लोटतो तो बाप आहे. जेव्हा ती मुलगी एक पाऊल पुढे टाकते, मागे पडतून पाहते, पुन्हा अजून दुसरा पाऊल पुढे टाकते आणि मागे पडतून पाहते. म्हणून 5 वर्षाचं बाळ होतं. तो लहान असताना त्याची मरण पावली. एका दिवशी मात्र त्याच्या झोपेतून गंधपान झाले. आई जी बेताच्या अंगणामध्ये सजत होती. बाळा उठला आणि डोळे सोळे सोळे आईच्या जवळ गेला.
आई झोपलेली आहे. आईला विचारू लागला, आई आई काय झालं आई? आई उठ ना आई. आई तू इथं काय झोपली गाई? आई उठ ना आई, माझ्याशी बोल आई. आई उठ ना आई. आई मला शाळेत जायचं, मला डबा करून दे ना गाई. आई मला उलट होते गाई. आई उठ ना गाई. बाळा आई मला खिंकारे मारली. आई काय बोलते ना, मुलाने आग लावून दिला. आग लावून दिल्याच्यानंतर मुलगा घरी आला. 6 महिन्यात बापानं दुसरं लग्न केलं. एक क्षण ठेवा, पत्नी मिळाल्याच्या नंतर माणसाला दुसरी पत्नी मिळत असते, पण लेकराला माय नाही. घरामध्ये सर्वत्र आई आली. मुलाच्या चलबिल झाला. सायकल तिला सकाळी काय द्यायची, सकाळ त्याला सायकल काय द्यायची. मोलकरणी सरकेत रामत बळ करायचा. फरशी पुसणं लावायची, झाडून काढायला लावायचे. मोलकरणी सरकेत कामा तो बळ करायचा. एका दिवशी मात्र त्याच्या सावत्र राहिले प्रकारे बाहेर फिरायला जायचं होतं. बाळाला बोलवलं, बाळा ही माझी ठेवलेली साडी आहे बाळा, तुला प्रेस कर. आई आई मला प्रेस करता येत नाही बाई. तुला खाता येत का? बाळ प्रेस करायला लागला. प्रेस करता करता त्याचा वंद मित्र धावत धावत आला आणि सांगितलं, बाबू मला तुझी होमवर्कची वही दे. बाळा वही आणायला गेला. त्या सावत्राईची साडी जळून खाक झाली. त्या खाक झालेला दुरून पोवाट आईच्या नाकापर्यंत पोहोचला. आई सायरा वारा जाऊ लागली. आई बाळापर्यंत पोहोचली. अत्यंत काय आईची साडी जळाली. बाळाला बोलवलं, बळ्या तू मध्ये ठेवण्याची साडी चालेल बळ्या, तुला चिंता व्हायलाच पाहिजे बळ्या. बळ्या कपडे बळ्या कपडे काढला. बळ्या खाली बळ्याला वाटलं की सावत्र आपल्याला पाय पडत लावते की काय. त्या बाईने त्या सावत्र आईने घेतला नाही विचार करता. ती टाकलेली इस्त्री तशीच उचलले बाळाच्या पाठीवर ती ठेवली. बाळा आई म्हणून किंकाने मारली. मला मोठ्या पाठीवरती फोड आला. बाळाला आरती वेदना होऊ लागल्या. बाळ रडायला लागला. बाळा धावत धावत देवाऱ्यात पैसे गेला. देवाऱ्याच्या साईडला त्याचा आईचा फोटो लावून होता. गुडघे टेकवले आणि हात जोडले आणि सांगितलं, आई आई तुला जायचं होतं ना गाई. आई मला जन्म कशाला दिला गाई. आई तुला जायचं होतं ना गाई. आई मला तरी घेऊन जायचं होतं गाई. आई कशाला गेली गाई. बाबाने त्याला बोलवलं होतं. बाळाला वाटलं की सावत्र राहिले त्याला चालत नव्हती असते. बाळाला बोलवलं, ओमची कडी लावली आणि सांगितलं, बाबा बाळा खरंच सांग, तुझे पहिले ते चांगले का आता ते चांगले बाळा? खरं सांगू ना बाबा, खरंच सांग. पूर्वीचे एक कोटंडी होते बाबा, आताचे एक खरं बोलते. पूर्वीचे म्हणायचे, बाळा बाळा तू अभ्यास नाही केला ना तुला जेवायला नाही देणार. बाळा तू फरशी नाही पुसला ना तुला जेवायला नाही देणार. आणि थोड्या वेळ झाल्यावर आपल्या मांडीवरती बसवायचे बाबा आणि स्वतःच्या हाताने गाय मरवायचे बाबा. आत्ताच एक खरं बोलते बाबा, आताच ऐकायचे. बाळा तू झाडून नाही काढला ना तुला जेवायला नाही देणार.
अनसर है। अरे दुनिया में कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती? ये दुनिया में कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती? सब कुछ मिलता है यहाँ, मगर माँ नहीं मिलती। मनाए माने माया का सागर सेवा करा, आई वडील त्रास देऊ नका, तुमच्या पायी पण विनंती आहे. बारके पोरं शेवटपर्यंत पाहलं तुझ्याकडे खुर्चीवर बसलेला, तू शेवटपर्यंत मोबाईल पाह. ऐकशील तर देऊन कीर्तन नाही करा. मग सदारात खोक चेन नाही म्हणून आठवणी मोकळा प्युअर रेंज मध्ये सेवा करा. बारके पोरांना पायी पडून विनंती, तुम्ही एकोणत्या दिवशी तुम्ही देवाच्या पायी पडू नका, पण आई बापाच्या पायी पडायचे विसरू नका. आई बाबाच्या पायी पडा ना. आणि सुना, अय सुना, थोडे कान खोल के सुना. सुना थोडं सासूबाईला आई म्हणा. म्हणणार का? म्हणणार तर मला शिवतर झालं का तुम्ही? तुम्ही जर सासूबाईला आई म्हटलं नाही ना, तुमच्या माहेरात तुमची सासूबाई तुमच्या दाताच तुम्ही विचार करा. सुना सुनण्याच्या नावानं खडक पडायचं बंद करा. तुम्ही म्हणाल हिचा नाव कसा सामने तिला पिसच राहिला काही एवढी भिकारी का? सासा एवढी भिकारी आपण? तुम्ही उलट करायचं, तुम्ही म्हणायचं माझी सून मला सुना तोडच नाही, सून मला घ्यायच्या आत्या व्हायचं. जगले नाही फक्त गोड बोला, आणि म्हातारी बिल्लई काम करेल. सुना सासूबाई लई काम करेल. तुम्ही एक वाक्य ध्यानात ठेवा. तुमच्या घरी आले ना पाहुणे रावळे, तुम्ही एकच काम करायचं. आमच्या आत्याबाईनं काम केल्याशिवाय करमतच नाही. फक्त एवढंच म्हणायचं, फक्त तो सांगायचं ओटलीच म्हातारी घेतल्याच मांडे निघाली घासायला. म्हातारी म्हणली ती साबण कलस करील, पण भांडी आय 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 आजपासून सुनबाईने सासूबाईला आई म्हणा. आता घराला काम असलं तू माझ्या तेव्हा नाही दरू का तुमचं पाणी. म्हातारी म्हणा जेवू का दाना ठेवलं का पाणी. आई तू माझ्या तेव्हा नाही, मला जन्म दिली नाही फक्त 18 वर्षापर्यंत, आणि तुम्ही माझे तुम्हाला कावळाशिवायपर्यंत. म्हातारी म्हणते बाया दुसऱ्याचं लेकरू आलंय, सासऱ्याला बापासारखा प्रेम करत, सुंदर संसार करत, मला मी आई म्हणतात. तू कशाला चपाती करते? ओके बाजूला मी आहे ना. ओके जाम झाली म्हातारी चपात्या कोरू कोरू. सुनबाई टीव्ही कोणा आणि म्हातारी चुली फोड. आणि इकडे टीव्हीला मला का लागली तुझ्या माझा जीव लागला. आता जीव कुठं लागला आणि इकडे म्हातारी चपात्या कुरू कुरू, आणि इकडून म्हातारी म्हणली लागीर झाले. हसलंच पाहिजे. जे हसतात ते सज्जन असतात. इथं महिला पण हसलेत ना हे सज्जन आहे. हे पुरुष म्हणजे हसण्यात नाही, यांचं काही लपड आहे. एक माणूस माझ्याकडे हसत पण नव्हतं. टाळी वाजव म्हणलं का टाळी वाजवणार? तर म्हणला महाराज माझ्यावर कर्ज आहे. आणि कोणा बापा एक म्हणलं महाराज आमच्या घरी पैसाच ठेवा. तुम्हाला मला एक नेम कुठं तरी जेवले का तुम्ही? नाही म्हणा. नाही म्हणत
खान कोण आम्ही नांदेड राहणं पोटा राहण्याचं कोण नाही का मोरे सकाळी यांच्यासोबत भावपूर्ण शब्दांचे आणि फक्त हो हो म्हणू नका आपल्या मुलांना संस्कार शिकवा बघा किती पण सांगते मोबाईल पब्लिक पहिला लेकरू जर लढायला लागला त्याला भाकरी द्यायची भाकरी आता आई काय देते मोबाईल सांगायला तर लाज वाटते का मोबाईल हँग झाली पूर्ण टीव्हीला तेच मोबाईलला तेच रोज आपल्या आईने नेम केला पाहिजे आता सुद्धा माझी आई हरिपाठ वाचल्याशिवाय मला जेवण देत नाही काय मत रोज आपल्या पोराला नेम केला पाहिजे आईने नेम केलाच पाहिजे हरिपाठ वाचल्याशिवाय पोराला जेवण नको ही नाही खुलीची मंडळी ही गमत बसत नाही आणि पुरुषांनी तर मोठ्या माणसाने तर लाजच सोडून टाकले एका माणसाने संडा बाथरूम मध्ये मोबाईल आहे आता काय सांग संडा बाथरूम मध्ये मोबाईल आता तू करतो काय तुझा कार्यक्रम काय चालू आला फोन उचलला हॅलो नुसतं अंडायचं हॅलो आज चार्जिंग नाही काय संडा बाथरूम मधलं बोलच ना हॅलो चार्जिंग नाही काय हॅलो हॅलो शिवला चार्जिंग नाही काय हॅलो रेंज नाही काय हॅलो संडा बाथरूम मधलं बोलच ना त्याला काय माहिती याचं कार्यक्रम काय संडा बाथरूम मधलं बोलच ना हॅलो चार्जिंग नाही काय हॅलो हॅलो रेंज नाही काय केव्हा संडा बाथरूम मध्ये जोरदार आवाज आला मग त्या फोनवाल्याला कळलं याचा कार्यक्रम काय चालू ते गडबडी मध्ये असं वाकडच हे पायी तर गेलं हे वाकडच पप्पाचे म्हणले पप्पा जाताना सरळ गेलं येताना वाकडच होणार पप्पाच्या आईनं घाईन घालून डॉक्टर बोला त्याला काही झालं नव्हतं मोबाईलचा नादात तसं पॅन्टीचं बटन ते शर्टाच्या बटनाला गुंतलं आता बटन पॅन्टीचं शर्टाला कसं नाही होईल बरं पप्पाच्या आई म्हणले डॉक्टर याला कोणतं इंजेक्शन टाकावं लागेल इंजेक्शन नाही लाल झाला नाही कोण देतो ना बटन म्हणला गाठली गाडी टाईटच झाला आज चला बाई कीर्तनाला अरे काय मोबाईल आहे काय करा नवीनच काढलंय काय बोलायचं नवीनच काढलंय आणि रस्त्याच्या कडेला बघून आला ना तर रस्त्याच्या कडे मठ्ठा येतोय मठ्ठा हे मठ्ठा कोणी शोधला त्याला मारलं पाहिजे बांधून मारलं पाहिजे पोटात घालून मारलं पाहिजे नाही मठ्ठा त्याच्या मध्ये मध्ये पांढरं वरून कोथिंबीर छान मारला एका माणसाने 20 गिलास मठ्ठा आणला कीर्तनात 20 गिलास मठ्ठा आणि ती घरी गेला संडा बाथरूम मध्ये बाहेरच उठला की गुरगुर गुरगुर खाली बसली गुरगुर उठला की गुरगुर गुरगुर खाली बसली गुरगुर गुरगुर उठला की गुरगुर गुरगुर खाली बसली गुरगुर गुरगुर पप्पेच्या आईनं 3 बाथरूम मध्ये जार घेऊन चहा घ्या पण उठून द्यायला ना उठला की गुरगुर गुरगुर खाली बसली गुरगुर वाव हसून हसून गारवाळा सुटलं आपलं कीर्तन ऐकलं ना तो घरी गेला एकटा असतो माणूस एकटा नाही काही माणसं फक्त करणार फक्त हसत तुझं नाही फक्त करतो आणि यांना काय देवा सुखाला देऊ देत नाही जेवायला बसला चमक निघली 1 लाख 2 लाख मागचं लाख 9 लाख खूप झालेले पोलीस साहेब पण आले पोलीस साहेब पण आले टाळी वाजवा यांच्यासाठी साहेब पण आलेले आहेत कीर्तन ऐकासाठी आपण जाऊकरांचं कीर्तन ऐकलंच पाहिजे
त्यांनी आलेले आहेत. यांचं आगमन झालं, जोरदार ताली वाजवा. म्हणजे आपलं कीर्तन ऐकलं ना आज आणि माझी आणि कोणी आज कीर्तन ठेवलं जाऊरकर महाराजांचं. जे माझं कीर्तन आहे, जे माझं कीर्तन घराच्या वास्तुशांतीला ठेवलं, वर्षात दुसरं घर झालंच. आणि जे माझं कीर्तन किराणा दुकानाचं उद्घाटन ठेवलं, वर्षात दुसरं दुकान झालं. आणि जे माझं कीर्तन वाढदिवसाला ठेवलं, तो 100 वर्ष जगतो माणूस. तुम्हाला काय वाटलं वर्षात गेला? आणि जे माझं कीर्तन लग्नात ठेवलं, वर्षात दुसरं लग्न झालं. आज या ठिकाणी आज ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण हे आमच्या सर्वांचे लाडके प्रिय कैलासवासी शांताबाई नारायण म्हात्रे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज ज्यांनी माझी कीर्तनाची तारीख घेतली, त्यांनी माझी तारीख बळीराम साहेब, तसेच त्यांचे चिरंजीव तन्मय तेजेश यांनी माझी दोघांनी मिळून माझी तारीख घेतली. यांचा आभार मानतो. पुढील कीर्तनाला समाप्त करतो. तसेच पकवानवाले, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, टाळकरी, मारकरी सर्वांना धन्यवाद. आणि पुढील कीर्तनाला समाप्त अशी जाता जाता मनातून श्रवास्य म्हणून असतील माझ्याकडून, माझ्या ज्ञानोबांकडून यांच्या आत्म्याला शांती लागावी माझ्याकडून प्रार्थना आहे. टाळी वाजवा यांच्यासाठी. भरत नारायण म्हात्रे, अशेष बळीराम नारायण म्हात्रे, हरिचंद्र नारायण म्हात्रे, माया अशोक शिंगोळे आणि मुलं यांचा आभार मानतो. आणि सर्वांना यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. असे आमदार साहेब आलेले आहेत. नाव सांगा. सर्वांचे लाडके प्रिय कल्याण मधलेच नसून महाराष्ट्राचे आमदार साहेब विश्वनाथ साहेब भोईर यांनी माझी सर्वांनी आगमन झालेले आहे. यांचा आभार मानतो. कसे जेवण करायला कोणी महाप्रसाद गेल्याशिवाय कोणी जाऊ नका. नाही पहिली गोष्ट जाणारच नाही. जय विठ्ठल जय तुम्हाला कसं महाराजांचं कीर्तन वाटलं ते नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही सांगा मला. रामकृष्ण हरी. मी हरिभक्त प्रायण भाऊसाहेब महाराज जाऊरकर माऊली महाराजांचे वडील. आणि माऊली महाराजांचा जन्म भगवान श्री ज्ञानोबरायांच्या परांगणामध्ये आळंदीमध्ये अगदी मंदिराच्या शेजारी महाराजांचा जन्म आहे. आणि तिथे महाराजांचा आळंदीमध्ये जन्म झाल्यानंतर महाराजांनी वयाच्या 6व्या वर्षापासून त्यांना ही ज्ञानोबरायांची कृपा अशी एवढी मोठी आहे. ज्ञानोबरायांची कृपा अशी झाली की महाराजांनी वयाच्या 6व्या वर्षीपासून कीर्तन करू लागले. आणि वयाच्या 9व्या वर्षी महाराजांनी अख्ख्या महाराष्ट्रातच काय 4 राज्यामध्ये कीर्तन करतायत. आणि 4 राज्यामध्ये फेमस झालेले आहेत. ही कृपा फक्त ज्ञानोबरायांची आहे.
आलेले आहेत आणि आलो आम्ही त्यांना सोडायला आणि इकडे आहेत माऊलींचे पप्पा. आज या ठिकाणी आम्ही मुंबईमध्ये कल्याणमध्ये आल्यानंतर आईच्या पुण्यस्मरणानिमित्त प्रथम पुण्यस्मरणानिमित्त बालकीर्तनकार महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध जी टॉकीज फ्रेम माऊली महाराज जावरकर यांचं या ठिकाणी सुमधुर आणि रसाळवाणीमध्ये कीर्तनाचा कार्यक्रम उत्कृष्ट असा पार पडला या ठिकाणी. आणि बळीराम म्हात्रे व त्यांचे हरिश्चंद्र नारायण म्हात्रे आणि भरत नारायण म्हात्रे या तिन्ही सुपुत्र व त्यांना एक कन्या आणि अशा त्यांच्या पुत्राचं नाव बळीराम म्हात्रे, यांच्या मुलाचं नाव तेजस म्हात्रे यांनी उत्कृष्ट असं चांगल्या प्रकारे आमची सेवा केली आणि महाराजांचं खूप खूप त्यांनी कौतुक केलं आणि उत्कृष्ट असं कीर्तन झालं. आम्हाला खूप आनंद वाटला तुमच्या प्रवासामध्ये. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.